वाल्मी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या हितगुज सदरात आज आपण महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे सचिव तथा वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे याचे अध्यक्ष IAS सुनील चव्हाण साहेबांना आमंत्रित केलं आहे. साहेब, आपलं आमच्या हितगुज सदरात मी आपलं स्वागत करते. धन्यवाद आणि नमस्कार मॅडम. सगळ्या हितगुज चॅनलच्या यूट्यूबच्या सगळ्या श्रोत्यांना मी सचिव जलसंधारण म्हणून आणि वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचा अध्यक्ष म्हणून शुभेच्छा देतो. आज एका वेगळ्या विषयाबद्दल मी आपल्याशी हितगुज करणार आहे. मे 2017मध्ये जलसंधारण या विभागाची निर्मिती झाली. आपण जर तसा विचार केला तर जलसंधारण हा विभाग म्हणजे सुरुवातीला 1992 पासून निर्माण झालेला आहे. तत्कालीन माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कल्पनेमधून हा विभागाची निर्मिती झाली होती. या विभागाची निर्मिती करण्यामागं शासनाचा हेतू असा होता की राज्याचा जर एकूण भूभाग बघितला आपण साधारणतः 308 लाख हेक्टर आपला भूभाग आहे आणि या भूभागापैकी साधारणतः ज्या क्षेत्रावर आपल्याला उपचार करता येतील असे क्षेत्र साधारणतः 240 ते 241 लाख हेक्टर आहे. जर आपण पुढे पुढे जाऊन कृषी क्षेत्राशी निगडीत जर विचार केला तर साधारणतः राज्यामध्ये ग्रॉस म्हणजे पेरणीचं जे क्षेत्र आहे म्हणजे रब्बी खरीप सगळं मिळून ते 225 लाख हेक्टर आहे. निव्वळ पेरणीचं क्षेत्र 174 लाख हेक्टर आहे. आता तुम्ही म्हणताल हे मी का सांगतोय तर हे याच्यासाठी सांगतोय की आपल्याकडं जी निर्मित सिंचन क्षमता आहे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून झालेली ती साधारणतः आजच्या घडीला साधारणतः 56 लाख हेक्टर क्षेत्रासाठी निर्मित सिंचन क्षमता आहे. पण प्रत्यक्ष वापरामध्ये 56 निर्मित आहे पण वापरामध्ये 42 आहे. हा एक हे झाला. म्हणजे तुम्ही जर बघितलं की एकूण तुमचं क्षेत्र त्याच्यापैकी सिंचनाचं क्षेत्र बघितलं साधारणतः महाराष्ट्रामध्ये केव्हाही 80% भूभाग हा कोरडवाहू राहणार आहे, रेनफेड राहणार आहे. मग ह्या रेनफेड क्षेत्रामध्ये क्रॉपिंग इंटेन्सिटी वाढवणं, दुबार पिकं घेणं ह्याच्यासाठी एक व्यवस्था असली पाहिजे. ती व्यवस्था कोणती आहे? मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याकडं जो विस्तीर्ण भूभाग आहे की ज्याच्यामध्ये एरिया ट्रीटमेंटच्या माध्यमातून की ज्याच्यामध्ये नियोजन करून आपण जर पाणलोटाच्या ट्रीटमेंट केल्या तर हा जो मोठे शेतकरी आहेत 80% क्षेत्रावरचे यांना आपण दुबार पिकाकडे घेऊन जाऊ शकतो आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची पिकाची उत्पादकता वाढेल. आता आपण एक अजून विचारलं मला की हे सगळं करत असताना आता जो नवीन कार्यक्रम सुरू झाला आहे त्या कार्यक्रमामध्ये ह्या सगळ्याला धरून या सगळ्याला एकत्र बांधून कोरडवाहू क्षेत्राची आणि अवनीत जे डिग्रेडेड लँड आहे यांची उत्पादकता वाढवणे सोबतच सामूहिक संस्थांच्या उभारणीच्या माध्यमातून जे लँडलेस लोक आहेत भूमिहीन आहेत यांना उपजीविकेसाठी मदत करणे आणि शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणे यांच्या माध्यमातून मूल्य साखळी विकसित करणं अशा एवढ्या मोठ्या ब्रॉड व्ह्यूने या विभागाची निर्मिती झालेली. अच्छा, म्हणजे खूप लोकांचा व्यापक सहभाग यात लक्षात घेऊन ह्या सगळ्या विभागाची निर्मिती झालेली आहे. येस मॅम. साहेब, आता तुम्ही बऱ्याचशा योजना म्हणजे ज्यासाठी याची निर्मिती झालेली आहे तो उद्देश इथे विशद केला. मग लोकांसाठी आणखीन काही वेगळ्या योजना मृद व जलसंधारण विभाग राबवित आहे का? नक्कीच मॅडम, चांगला प्रश्न विचारला आपण. आपण जर बघितलं की मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून सध्या PMKSY म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, त्याच्यानंतर जलयुक्त शिवार अभियान ज्याचा आपणही उल्लेख केला, त्याच्यानंतर GDGS गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, याच्यासोबतच अटल भूजन हा जो कार्यक्रम आहे अटल भूजनचा तो बेसिकली स्त्रोत बळकटीकरणाचा कार्यक्रम आहे. म्हणजे पिण्याच्या पाण्याचे जे स्त्रोत आहे त्याला बळकट करण्याचा हा कार्यक्रम आहे. असे 4-5 महत्त्वाचे कार्यक्रम. त्याच्यानंतर पुढे एक छोटासा कार्यक्रम आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या ज्या वॉटर बॉडीज आहेत याची गणना करण्याचं आपण काम करतो. ते काम आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या म्हणजे भारत सरकारच्या मदतीमधून करतो. आपण जर याचे सगळेच कार्यक्रम बघितले तर म्हणजे PMKSY असेल किंवा जलयुक्त शिवार अभियान असेल किंवा GDGS याला आपण रिज्युव्हिनेशन ऑफ वॉटर बॉडीज किंवा जलस्रोताचं पुनरुज्जीवन असंही नाव देतो. या सगळ्यांचा आत्मा पाणलोट आहे. म्हणजे मी नेहमी म्हणेल की सगळे कामं पाणलोटाला धरून होतात. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर यावर्षी अजून एका प्रोग्राममध्ये आम्ही खूप चांगलं काम करतोय ते म्हणजे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार रिज्युव्हिनेशन ऑफ वॉटर बॉडीज. याच्यामध्ये अनेक NGOज आमच्यासोबत काम करत आहेत. म्हणजे ते कोऑर्डिनेशनचं काम करत आहेत. ज्याच्यामध्ये नाम आहे नाना पाटेकरांची, त्याच्यानंतर भारतीय जैन संघटन आहे, त्याच्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, टाटा मोटर्स आहे, निर्मिती फाउंडेशन आहे, असे अनेक लोक काम करतात. आणि यावर्षी फार चांगले नेत्रदीपक असे रिझल्टही मिळालेत की साधारणतः आपण जर महाराष्ट्रात बघितलं वॉटर बॉडीज किती आहेत 1 लाख+ वॉटर बॉडीज आहेत. म्हणजे जलस्रोत
आता याच्यापैकी जे जलस्रोत 10 वर्षापेक्षा जास्त जुने आहेत त्या जलस्रोतामध्ये कालाच्या ओघातून सिल्टेशनची प्रक्रिया वाढत गेली, कारण त्याच्या अपर रिचेसमध्ये वरच्या क्षेत्रामधले झाडोरा कमी झाला, त्याच्यामुळं त्याची सॉईल बाइंडिंग म्हणजे माती पकडून ठेवायची क्षमता कमी झाली आणि हे जलस्रोत त्याच्या सिंचन त्याच्या निर्मित क्षमतेपेक्षा कमी पाणी साठवायला लागले. तर याला मोकळं करण्याचा हा कार्यक्रम आहे, म्हणजे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्तेश्वर. यावर्षी रफली आम्ही 470 वॉटर बॉडीजमधला गाळ आतापर्यंत काढलाय आणि त्या माध्यमातून जवळजवळ 80 लाख क्युबिक मीटर गाळ आम्ही काढलाय आणि 7,000 शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला. म्हणजे गाळ काढण्यासाठी राज्य सरकार पैसे देते 31 रुपये पर क्युबिक मीटर आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे 1 हेक्टर आणि 2 हेक्टर पर्यंतच्या साधारणतः एकरी 15,000 रुपयाप्रमाणे आम्ही वाहतुकीला पण पैसे देतोय, साधारणतः 35.75 रुपये पर क्युबिक मीटर. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, एकतर जलस्रोताची क्षमता वाढायला लागली, त्याच्यामुळे माझं पाणी साठवायचं भांडं मोठं व्हायला लागलं, प्लस जी फर्टाईल सॉईल आहे, जी चांगली उपजाऊ माती आहे ती शेतात गेल्यामुळं माझी उत्पादकताही वाढणार आहे. तर अशा पद्धतीने लोकांच्या हिताचे अनेक कार्यक्रम, जलयुक्त शिवार आहे, वनमध्ये आपण बघितलं, वनमध्ये खूप चांगले काम आम्ही केलं, तसंच काम आम्ही 2मध्ये करतोय आणि PM-KSYच्या माध्यमातूनही आपण पाणलोट विकासाचं काम सुरू केलेलं आहे. अच्छा, म्हणजे सर आता आपण जो उल्लेख केला की 7,000 शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला, म्हणजे कोणतीही योजना यशस्वीपणे राबवायची असेल तर लोकसहभाग अतिशय महत्त्वाचा आहे यासाठी. मग या मृद व जलसंधारणच्या योजनांमध्ये इतर काही ज्या योजना असतील त्याच्यात लोकसहभाग आणखी वाढावा यासाठी आपण काय प्रयत्न करत आहात? आता सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या सगळ्याच कार्यक्रम म्हणजे मृद जलसंधारण विभागाचे सगळे कार्यक्रम, पाणलोटाचं म्हणजे PM-KSY आहे, जलयुक्त शिवार आहे, गाळमुक्त धरण आहे, याच्यामध्ये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार तर प्रयत्न करतेच. म्हणजे कुठून, लोकसहभागातून आराखडा तयार करणे. पहिल्यांदा आमचा जो आराखडा होतो शिवार फेरी करणं, आराखडा तयार करणं, तयार केल्यानंतर त्याला मान्यता देणं ग्रामसभेच्या माध्यमातून, त्याच्या अंमलबजावणीमध्ये वॉटरशेड कमिटीचा सहभाग आणणं, त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याचं झालेलं काम त्याचं व्हॅल्युएशन करणं, त्याच्या पुढे त्याचं सामाजिक अंकेक्षण म्हणजे सार्वजनिक सनियंत्रण, अशा अनेक पद्धतीतून याच्यावर आमचं नियंत्रण आहे. आणि मी पुढे जाऊन सांगितलं की सुरुवातीलाच मी उल्लेख केला की यावेळेस त्याच्यामध्ये खूप चांगले चांगले NGOज आलेत. याच्यामध्ये अजून उल्लेख करेल की BGS जे शांतीलालजी मुथांचं आहे, त्या BGSच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर जलरथ सुरू केले आणि या जलरथाच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात हा जलरथ चालला. याच योजना नाही, त्याच्यासोबतच जलजीवन मिशन असेल, त्याच्यानंतर स्वच्छता अभियान आहे, अनेक योजनाबद्दल माहिती दिली आणि या योजनांची माहिती देत देत लोकांना या सगळ्याच कार्यक्रमामध्ये, वॉटरशेडचा कार्यक्रम आहे, त्या सगळ्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी एक लोकचेतना जागी करण्याचा कार्यक्रम त्यांनी केला आहे. म्हणजे सरकार तर काम करतेच, म्हणजे पाणलोट म्हणजे आमचा मृदसंधारण विभाग प्लस राज्य शासनाचा पाणी पुरवठा विभाग आणि NGOज या सगळ्याची सांगड घालून आम्ही जनमानसापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवलेला आहे. सर आपण गेल्या अनेक महिन्यापासून आता सांगितले की आपण NGO, लोकसहभाग आणि स्वतः यासाठी प्रयत्नरत आहात. मग आता सध्या याचे दृश्य परिणाम काय दिसत आहेत सर आपल्याला? आता जर तुम्ही बघितलं तर म्हणजे तुमचं झालेलं काम आणि त्याचा परिणाम जर बघायचा म्हणलं तर मी 2-3 प्रकारे मोजेल. एक तर टोटल जे आपले वॉटरशेड आहेत राज्यामध्ये, म्हणजे सूक्ष्म वॉटरशेड, ते साधारणतः 44,000 प्लस आहेत. आतापर्यंत त्याच्यापैकी एरिया वाईज जर गेलं तर आपण 180 लाख हेक्टरची ट्रीटमेंट करून चुकलो. मग तेवढ्या एरियाची ट्रीटमेंट केली, साधारणतः 61 लाख हेक्टर क्षेत्र आपलं ट्रीटमेंटसाठी बाकी आहे. म्हणजे किती कव्हर केलं, किती बाकी आहे. सोबतच जलयुक्त शिवारचा आपण उल्लेख केला, खूप चांगल्या पद्धतीने या योजनेमध्ये काम झालेलं आहे. जेव्हा आपण बघितलं त्याच्यामध्ये साधारणतः 22,000 प्लस गावामध्ये आम्ही काम हाती घेतलं होतं. त्याचा मेन उद्देशच असा होता, वॉटरशेड हे युनिट होतं आणि गावामध्ये काम करताना ते गाव जलपरिपूर्ण करणं. म्हणजे जलपरिपूर्ण गाव करताना मी असं म्हणणार नाही की आम्ही सिंचनाचे पेरिनियल स्त्रोत निर्माण करायला लागलो, म्हणजे बारमाही स्त्रोत नाही. मला माझा म्हणजे राज्य सरकारचा उद्देश याच्यामध्ये असा आहे की क्रॉपिंग इंटेन्सिटी वाढवणं, म्हणजे दुबार पीक पद्धती येणं, शेतकऱ्याला दुसऱ्या पिकाची सोय करून देणं, त्याच्यामुळं त्याची उत्पादकता वाढेल. तर साधारणतः याच्या खाली आतापर्यंत 20,500 प्लस गावं जलपरिपूर्ण झालेत. म्हणजे पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटली, गुरांसाठी चारा झाला, प्लस दुसऱ्या पिकाची सोय झाली. तर हे झाला. सोबतच जर आपण बघितलं की माझ्या विभागामध्ये मृदसंधारणाबरोबर जलसंधारणाचं काम मोठं होतं आहे. तर त्याच्यामध्ये आपण लघु पाटबंधारे तलाव, केटीवेर, सिमेंट बंधारे, वळण बंधारे, अशा अनेक प्रकारचे कामे आपण हाती घेतो. आतापर्यंत या वेगळ्या वेगळ्या कामाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर साधारणतः 16 लाख प्लस हेक्टर क्षेत्रावर आपण दुबार पिकाची सोय केलेली. म्हणजे तुम्ही बघितलं की आणि जे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून काम केलं त्याच्यातून 39 लाख, म्हणजे दोघांची गोळाबेरीज केली तर साधारणतः 55 लाख हेक्टर क्षेत्रावर आपण डबल क्रॉपिंग करू शकतोय.
गेल्या वर्षीचे जर तुम्ही अन्नधान्य उत्पादनाचे रिझल्ट बघितले म्हणजे 22-23चे, हम्म. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं जे उत्पादन आहे ते 240 लाख मेट्रिक टन आहे, जे सगळ्या मागच्या अनेक वर्षापेक्षा हायेस्ट आहे. हे ह्याचाच रिझल्ट आहे. कारण आपण बघितलं की पेरिनियल इरिगेशन किती आहे, साधारणतः 42 लाख हेक्टर. पण ह्या बाकीच्या माध्यमातून म्हणजे जलयुक्त शिवार आहे, पाणलोटाचे कार्यक्रम आहे, त्याच्या माध्यमातून जे दुबार पिकांची सोय होत गेली, याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये शेतकरी दुसरं पीक घ्यायला लागला. त्याच्यामुळं त्याच्या खिशामध्ये जास्तीचे पैसे यायला लागले. महाराष्ट्राची अन्नधान्याची उत्पादकता वाढली आणि इकॉनॉमीला सपोर्ट व्हायला लागला. अच्छा, म्हणजे चिरंतन विकास या सगळ्या योजनांतनं घडून येत आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. साहेब, आत्ता आपण उल्लेख केला की जलयुक्त शिवारला पहिल्या टप्प्यामध्ये लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तर मग जलयुक्त शिवारचा टप्पा 2 आहे, तर त्याचं नियोजनाबाबत आपण काही सांगू शकाल का? नक्कीच टप्पा 2 मध्ये आपण जर बघितलं तर 5700 गावांचा आम्ही आराखडा तयार केलेला आहे. म्हणजे 5700 गावामध्ये हा कार्यक्रम आपण घेतोय. याच्यामध्ये जर मूल्यात जायचं म्हणलं तर साधारणतः 4500 कोटीचा हा कार्यक्रम आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने 545 कोटी आम्हाला बजेटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले होते. पण हे फक्त जलयुक्त शिवारचं सोल बजेटच नाही, तर याला DPCचा निधी आहे, आमदार फंड आहे, नरेगाचा कार्यक्रम आहे, अटल भूजल योजना आहे आणि तसंच PMKSYचा कार्यक्रम, अशा अनेक ठिकाणातून कन्व्हर्जन्स करून म्हणजे एकत्रित निधी पूल करून हा कार्यक्रम पुढे न्यायचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं ह्या 5700+ गावामध्ये आपण हे काम करतोय. सोबतच तुम्ही म्हणले की आता अजून याच्यामध्ये पुढे काय करणार आहेत, तर आपण जर बघितलं तर आता PMKSY जो कार्यक्रम सुरू झालेला आहे, कारण या कार्यक्रमामध्ये साधारणतः मी 30 जिल्ह्यामध्ये 140 क्लस्टरमध्ये हा कार्यक्रम करतोय. अच्छा. आपण जर एरिया वाईज गेलं तर साधारणतः 5.5 लाख हेक्टर क्षेत्रावर आम्ही ट्रीटमेंट करणार आहे. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की 60 लाख हेक्टर क्षेत्राची ट्रीटमेंट बाकी आहे. 5.5 लाख हेक्टर क्षेत्र आपण याच्यामध्ये घेतले. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याला 60-40च्या भागीदारीतून म्हणजे 60% त्यांचे आणि 40% माझे असे म्हणजे राज्य सरकारचे या भागीदारीतून साधारणतः 1335 कोटी रुपये देते. मग तुम्ही बघा, वेगवेगळ्या माध्यमातून राज्य सरकार स्वतःहून जलयुक्त शिवार, स्वतःहून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, केंद्र शासनाच्या प्रयत्नातून अटल भूजल आहे, PMKSY आहे, या सगळ्या माध्यमातून प्रयत्न करून एकच हेतू आहे, महाराष्ट्रामधली पिकाची जी वारंवारता आहे, दुबार पिकं घ्यायला जास्तीत जास्त क्षेत्र आणायचं, ज्याच्यामुळं इथल्या शेतकऱ्याला त्याचं उत्पादन जास्त होईल आणि शेतीची उत्पादकता वाढेल. अच्छा, म्हणजे सर एकंदरीत हे सगळे प्रयत्न शेतीची उत्पादकता आणि शेतकऱ्याची आर्थिक स्थिती या दोघांनाही उंचावण्यासाठी केल्या जात आहेत. पण सर, आज आपण पाहतो की जागतिक हवामान बदल, तर हा एक महत्त्वाचा गंभीर प्रश्न सगळ्यांसमोर आज भेडसावत आहे. मग त्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये PMKSY 2.0 अंतर्गत काही असे जे जिल्हे आहेत का जिथे या हवामान बदलांचा परिणाम झालाय आणि आपण तिथे या PMKSY अंतर्गत वेगळ्या काही योजना राबवलेल्या आहेत, अशा काही आपल्याला सांगता येतील का सर? नक्कीच. आता गेल्या वर्षी जर बघितलं आपण 2023 मध्ये राज्य सरकारने गेल्या वर्षी जो पाऊस पडला आणि पाऊस सुरू होण्याचा कालावधी, जूनमध्ये पाऊस पडलाच नाही, पाऊस लेट सुरू झाला, जुलैमध्ये पाऊस पडला आणि पावसामधले खंड मोठे मोठे होते. त्याच्यामुळं बऱ्याच प्रसंगी म्हणजे पेरणी लेट सुरू झाली, नंतर पिकाचा वाढीचा काळ लांबत गेला. हे सगळं होत असताना आम्ही जे ह्या PMKSYच्या माध्यमातून आपण काय करतोय की, आणि साधारणतः 2-3 वर्षांनी महाराष्ट्रामध्ये नेहमीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार होते. मग याच्यावर आपल्याला जर मात करायची असेल तर सरफेस इरिगेशन म्हणजे भूपृष्ठावर पाणी साठवून उपयोग होणार नाही, त्याला अनेक गोष्टी आहेत. भूपृष्ठावर आता मोठे धरणं बांधायचे म्हणले तर जमिनीचं संपादन आलं, नंतर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी आला, त्याच्यासाठी स्किल्ड कॉन्ट्रॅक्टर्स आले, सगळ्या गोष्टीला मर्यादा आहे. परंतु हे जी कामं आहेत म्हणजे वॉटरशेडची कामं आहेत, पाणलोटाची कामं आहेत, ही छोटी कामं आहेत आणि विखुरलेल्या स्वरूपात आहेत. तर याच्यामध्ये लोकल इंटेलेक्ट म्हणजे स्थानिक जे बुद्धिमत्ता आहे किंवा लोकल विजडम आहे ती वापरून आराखडे तयार करणं, गावातली जी जुनी मंडळी त्यांचा जुना अनुभव वापरून कुठं काय करता येईल, कोणत्या नाल्यावर कोणते उपचार करता येतील, पाणी कुठं जास्त पाणी असतं कोणत्या नाल्याला. आणि अजून एक तत्व आहे बघा, कुठलंही म्हणजे पाणी वाहतं, पाणी जर वाहण्याचा स्पीड कमी केला, त्याचा वेग कमी केला, तर त्याची माती घेऊन जाण्याची क्षमता कमी होते, त्याची कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली की पाणी जमिनीत जायचं रेट ऑफ इन्फिल्ट्रेशन वाढतो आणि हळूहळू जमिनीमधलं जे मोठं भांडं आहे, मोठं रिझर्वायर आहे, ते रिचार्ज व्हायला सुरुवात होते. कारण आपण बघितलं की बऱ्याच कालावधीपासून आपण उपसा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्याला अनेक गोष्टी आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये
इलेक्ट्रिसिटी वाढली, थँक्स टू गव्हर्नमेंटचे सगळे एफर्ट्स, महावितरणला धन्यवाद. हो. परंतु ते वाढल्याबरोबर उपशाचे साधनं वाढले. पहिल्यांदा ओपन वेल्स होत्या, आता बोरवेलमध्ये चाललो आपण, डीपर स्टाटामध्ये चाललो. मग त्याला रिचार्ज करण्यासाठी हे वॉटरशेडचे सगळे कार्यक्रम आहेत आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून विभाग वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून, तुम्ही जर बघितलं तरी म्हणजे 0 ते 100 हेक्टरचे प्रकल्प आहेत माझे, 101 ते 250चे प्रकल्प आहेत, 250 ते 600चे प्रकल्प आहेत. ह्या सगळ्याच्या माध्यमातून प्रयत्न करून आपण दुबार पीक पद्धतीला सपोर्ट करण्याचं काम करतोय. अच्छा, म्हणजे सर एकंदरीत लोकांचं, समाजातील अनुभवी लोकांचं जे ज्ञान आणि तांत्रिक ज्ञान या दोन्हीची सांगड घालून आपण हे सगळं करत आहोत. सर आपण वाल्मी या संस्थेचेही अध्यक्ष आहात सर, आणि वाल्मी संस्था गेल्या 44 वर्षापासून जलक्षेत्रात काम करत आहे. तर मग आता मृद व जलसंधारण क्षेत्रामध्ये वाल्मीची भविष्यातील भूमिका काय असेल सर? वाल्मीबद्दल तुम्ही सांगितलं की मी इथल्या गव्हर्निंग बॉडीचा अध्यक्ष आहे. आमचे DG वाल्मी माझे शेजारी बसले आहेत, आयुक्त बाजूला आहेत माझ्या मृदसंधारणाचे. वाल्मीशी माझा संबंध माझ्या कॉलेज जीवनापासून आला आहे. मी MSc ॲग्रिकल्चर केलेलं आहे. मी MSc ॲग्रिकल्चर सॉईल अँड वॉटर मॅनेजमेंटमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळं माती, पाणीशास्त्र, पाणी साठवणे याच्याशी बऱ्यापैकी अकॅडमिकली जवळून आलो होतो. परंतु वाल्मीमध्ये याच्यापूर्वी जे काम झालं आहे ना, आताही सुरू आहे, तर बेसिकली इथं क्षमता बांधणीचं काम मोठ्या प्रमाणात होते. आणि क्षमता बांधणी करत असताना नुसती क्षमता बांधणीच नाही, आज आम्ही सकाळी डिस्कशन करत असताना इथल्या सायंटिस्ट बरोबर मी बरीचशी चर्चा केली. खास करून उल्लेख करेल डॉक्टर पुराणिक. त्यांनी अनेक आराखडे तयार करण्यामध्ये खूप अनुभवी प्राध्यापक आहेत तिथले. तर त्यांनी खूप याच्यामध्ये झोकून देऊन काम केलेलं आहे की प्रशिक्षण घेत असताना मूलभूत प्रशिक्षण कसं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी कशा असल्या पाहिजेत, मार्गदर्शक सूचना काय दिल्या पाहिजेत, संशोधन कुठं व्हायला पाहिजे, मूल्यांकनाची प्रक्रिया कशी असली पाहिजे, कन्करंट मूल्यांकन कसं असलं पाहिजे, म्हणजे सातत्याने सुधारणा कशा केल्या पाहिजेत, अशा वेगळ्या अंगाने वाल्मी प्रयत्न करते. पण आता आपले कन्सेप्ट बदललेले आहेत, पाण्याची गरज बदललेली आहे. तुम्ही बघा, सुरुवातीला जेव्हा मी नोकरीत आलो होतो तेव्हा आपण 40 लिटर पर हेड पाणी देत होतो खेड्यांना, म्हणजे प्यायला. आता 40 झालं 55 लिटर, शहरामध्ये झालं 135 लिटर. म्हणजे लोकांची गरज वाढली, तसंच पिकांची गरज वाढली. परंतु पुन्हा धन्यवाद दिले पाहिजेत कृषी विभागाला. कृषी विभागाने मायक्रो इरिगेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राने बेस्ट काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण इरिगेशन इफिशियन्सी वाढवली. पण या सगळ्याची सांगड घालण्याचं काम वाल्मी करते. आणि आता इथून पुढं नुसतं वाल्मी अधिकाऱ्यांना, त्याच्यानंतर मास्टर ट्रेनर्सला, काही प्रसंगी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष, त्याचे उपाध्यक्ष, त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, त्याच्यामधले काही ॲग्रिकल्चर एक्सपर्ट्स असतील, यांना इथं ट्रेनिंग दिलं जाईल. तर मी अनेक सुधारणा आजच्या डिस्कशनच्या वेळेस त्यांना सांगितलं. ट्रेनिंग देताना या मास्टर ट्रेनरपैकी काही लोकांना स्टार मास्टर ट्रेनर म्हणून करा, रेट करा. कारण आता सध्या रेटिंगचा जमाना आहे. प्रत्येक गोष्टीचं आपण रेटिंग करतो की कोणाला कोणत्या क्षेत्रात कोण माणूस किती पुढे गेलाय. त्याच्यामुळे काय होईल की इथलं जे प्रशिक्षण आहे आणि प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांपर्यंत किंवा इथल्या प्रशिक्षणार्थीपर्यंत आपण ज्ञान देतोय, ते ज्ञान कितपर्यंत पोहोचतंय आणि ते चांगल्यापैकी पोहोचून त्याचं ॲप्लिकेशन फील्डमध्ये कसं होतंय, या सगळ्या दृष्टीने वाल्मी प्रयत्न करणार आहे. तर मला वाटतं इथलं इन्फ्रास्ट्रक्चरही हळूहळू आमच्या DGच्या काळात, नाथच्या काळात सुधारत चाललंय, नाथ साहेबाच्या काळात. तर ह्याच्यातही सुधारणा व्हावी, प्रशिक्षणाच्या कंटेंटमध्ये सुधारणा व्हावी. आणि आता अजून एक आजच्या डिस्कशनमध्ये एक मुद्दा आला की फीडबॅक, लोकांकडून मिळालेल्या फीडबॅकवर काम करणं. तर प्रशिक्षणामध्ये तो एक भाग राहणार आहे. तर असं वेगळ्या अंगाने वाल्मी काम करते. आणि एक अपेक्स इन्स्टिट्यूट आहे. अजून मी सांगेन वाल्मीला की विद्यापीठं जी आहेत आपले 4 कृषी विद्यापीठं आहेत, किंवा जलसंपदा विभागाच्या 2 संस्था आहेत नाशिकला, मेटा आहे, CDO आहे, मेरी आहे. या सगळ्याच्या माध्यमातून त्यातलं काही चांगलं घेऊन या संस्थेला पुढे न्यायचा आपण प्रयत्न करू. एवढंच मला सांगायचं. म्हणजे वस्तुनिष्ठतेवरती आता वाल्मी काम करायला सुरुवात केलेली आहे. बरं सर, आपण आमच्या हितगुज सदरात आलात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना, श्रोत्यांना आपण खूप छान माहिती दिली. त्याच्याबद्दल मी वाल्मी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या वतीने आणि वाल्मी संस्थेच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. सगळ्या थँक्यू. सगळ्या श्रोत्यांनाही माझ्या शुभेच्छा. मी सगळ्यांना आवाहन करेल की पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करा. थँक्यू.